नमस्कार, मी वनिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला. रिझल्ट लागून बरेच दिवस झाले खरं म्हटलं तर ती गुड न्यूज मी आधीच शेअर करायला पाहिजे होती तुमच्यासोबत. पण काय झालं, मी व्हिडिओ टाकलेच नाही बरेच दिवस झालं चॅनलवरती. कारण आज म्हटलं व्हिडिओ करावा आणि टाकावा. तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की काय न्यूज आहे. तर टॅक्स इन्स्पेक्टरपदी आमच्या घरातल्या म्हणजे माझ्या मोठ्या नंदेचं सिलेक्शन झालं आणि अक्षरशः 5 वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं त्यांना. तर त्यांनी खूप कष्ट घेतले, त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि फॅमिली सोडून एवढं लांब राहिल्या आणि 5 वर्ष राहिल्या त्या लांब. डी फार्म झाल्याच्यानंतर त्या पुण्यालाच राहिल्या आणि खरंच अभ्यास एवढा त्यांनी केला. आणि त्यांच्या घरी जर गेलं ना तर एवढा पुस्तकाचा ढीग लागलेला असायचा की विचारायला नको. तर त्यांनी अक्षरशः म्हणजे यश प्राप्त केलं आणि घरातली तर एवढी खुश झाली ना, अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ही पोस्ट घेणं म्हणजे काही म्हणजे खायचं काम नाही. तर खरंच त्यांचं खूप खूप त्यांना शुभेच्छा. आता आधी तर मी दिलेतच, पण या व्हिडिओमधून पण देते. आणि अजून सिलेक्शन झाल्याच्यानंतर गावाकडं आम्हाला सेलिब्रेट करायचंच होतं. पण काय झालं, ते आम्हाला तर जायचं होतं, पण त्यांनी सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाला आल्या आणि त्या आम्हाला बोलवत होती सगळी की या म्हणून. पण आम्हाला 30 तारखेला आता त्यांनी सुट्ट्या आत्ता टाकल्या होत्या ना, त्यामुळे ते मग कॅन्सल होणार नाही आणि मग प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून आम्ही सरळ त्यांना बोललो की 2 तारखेला आपण घेऊया. पण असं पण होतं की ते सिलेक्शन झालं तेव्हा आणि नंतर 2 तारखेला ते करायचं, मग 10-15 दिवसानंतर करायचं. मग त्यापेक्षा त्यांनी ते मग केलं आपलं. त्यांचं ते घरातले आमचे लोक होते आणि थोडीफार कोण आली होती पाहुणे वगैरे, तर ते मग सेलिब्रेट केलं. आणि आजूबाजूची पण बरीच लोकं होती. तर खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे ही. आणि त्यांच्या पप्पांचा तर चेहरा बघून तर असं म्हणजे एवढं भारी वाटलं ना की एवढे खुश होते ना ते. मी फोटो आणि व्हिडिओज बघितलं तर एवढं भारी वाटलं मी यांना. म्हणजे त्यांना पण वाटायचं की आपली मुलगी काहीतरी करणार. त्यांचा एवढा विश्वास होता ना तिच्यावर, त्यांच्या मुलगीवर, की विचारायला नको. कारण खूप विश्वास होता. त्यांनी म्हणजे त्यांचं असं होतं की ती काही ना काही करणारच, म्हणजे ती अशी मोकळ्या हातानं तर माघारी येणारच नाही, असं त्यांचा पूर्ण विश्वास त्यांच्या मुलगीवर होता. आणि खरंच त्यांनी ते केलं आणि खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आता आम्ही 30 तारखेला तर गावाला जाणारच आहे आणि इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला गावाकडचे बघायला भेटतील. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मी बटाट्याचे चिप्स वगैरे करून ठेवले आणि साबुदाण्याचे पण केले चिप्स. दुसरे पण करायचे होते पोह्यांचे, पण ते मी नाही करणार. आता बघू, आल्यावर जर ऊन असेल तर करून टाकणार. आता नाही करणार, कारण आता मला परवा भरायला जायचं म्हणल्यावर बाकीचं काय काय आवरून ठेवायचं आहे. आणि थोडंफार काय करायचं आहे आणि शेव वगैरे करायची होती. कारण ते बेसन पीठ आणून ठेवलं होतं बरंच, तर ते माघारी येईपर्यंत खराब होऊन जायचं, म्हणून ते शेव वगैरे करून टाकणार आहे, लसूण शेव. तर आज म्हटलं बटाटे चिप्स करावे. तर मी भरपूर दिवस झाला बटाटे चिप्स करून, म्हणजे पण व्हिडिओ मी काय अपलोड केला नव्हता. आणि आज म्हटलं एडिट करावा, अपलोड करावा. तर मी इथं 2.5 किलो बटाटे घेतलेत बटाटे चिप्स करण्यासाठी. आणि ताजेच बटाटे आहेत हे. तर मोठे मोठे बटाट्याने घेतले. म्हणजे काय झालं, छोटे पण होते त्यांच्याकडं आणि मोठे पण होते, पण म्हटलं की मोठेच बरे पडते चिप्ससाठी. तर मग ह्याने मोठेच घेऊन आले. आणि काही 7-8 बटाट्यांमध्ये 2.5 किलो बसले, 2.5 किलो बटाटे बसले. तर मी सगळे सोलून वगैरे घेतले आणि पाण्यात टाकून दिलं, पण सोलून, कारण ते का बाहेर ठेवलं की मग काळं पडून जातं. मग पाण्यात टाकून दिले आणि चिप्स वगैरे करून घेतले. चिप्स माझे काय झालं, माझी चिप्स करायची जी किसणी होती ना, ती एकदम बारीक पातळ चिप्स पडले त्याने. आणि खरं तर मोठे मोठे पडले पाहिजे, जाड जाड, म्हणजे बरं पडतं आणि ते तुटत पण नाही जाड जाड पडले की. पण हे माझे गोल खरं तर झाले, पण काही तुटले आणि एकदम पातळ असे झाले. मग ते सुकल्यावर काय होतं, कडक कडक होते आणि मग कडक झाले की मग तुटून जातं. मग ते सगळे भरताना हे करताना सुटून जातं. त्यापेक्षा जाड झाले ना चिप्स की बरं पडतं मग. आणि सगळे हे चिप्स वगैरे करून घेतले. आणि माझ्याकडं मोठं काही भांडं नाही, उकडायला पण नाही आणि चिप्स पाडायला पण नाही. मग मी परातीमध्येच चिप्स पाडले. आणि उकडायला तर मला 3 वेळा उकडावं लागलं, कारण
मोठा टोप असला की बरं पडतं खरं, पण मोठा टोप नसल्यामुळं एक टोप आहे छोटा, त्याच्यामध्येच 3 वेळा मी उकळून घेतलं. धुवून मी त्याच्यामध्ये तुरटी रात्रभर टाकून ठेवलं. इथं तुरटी भेटत नव्हती खरं इथं, पण मी यांना आणायला सांगितली, म्हटलं कुठून तरी आणा तुरटी नाही टाकली की मग ते काळं काळ. मी एकदा केलं, तुरटी टाकलीच नाही मी, आणि एवढं काळं झालं होतं की विचारायलाच नको. मग ते लाल लाल चिप्स पाडले की काळे झाले, दुसऱ्या दिवशी काळे पडले, आणि चिप्स नंतर सुकल्यानंतर असे लालसर असे दिसायला लागले. मग त्यामुळं म्हटलं की तुरटी आणाच. त्याने तुरटी वगैरे आणली आणि मी तर टाकून दिली तुरटी वगैरे, रात्रभर भिजत ठेवले पाण्यात. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी 3 वेळा खरं मी चिप्स केल्यानंतर धुतले, आणि नंतर सकाळी उठून पण 2 वेळा धुतले तुरटीच्या पाण्यातून. 2 वेळा ते काढून टाकले आणि मग उकडायला ठेवून दिले गॅसवरती. मीठ वगैरे टाकलं आणि उकडून घेतले. उकडून जोपर्यंत कापड जसं फाटतं असं जोपर्यंत चिप्स फाटत नाही ना तोपर्यंत उकडून. इथं टोपावरून काही वाईट कमेंट करू नका हां, कारण टोप आहे ना कुरडया केल्यामुळं ते तसं झालेलं आहे. काळा घ्यायचा ना आपल्याला लगेच समजतं की एवढाच शिजला पाहिजे, अंदाज असतो आपल्याला खरं. तर मी तेवढं शिजवून घेऊन सुकायला वगैरे टाकून दिलं. आणि काय झालं, मी लॉकडाऊनमध्ये मी खरं चिप्स हे केले होते, त्याच्यावर मी चिप्स नाहीच केले. जामनगरला होतो आम्ही तेव्हा, गुजरातलाच होतो, जामनगरला रिलायन्समध्ये होते तेव्हा हे. तर लॉकडाऊनमध्ये टेरेसवरती जायला लागायचं मला सुकवायला चिप्स, कारण आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहायचो आणि टेरेसवरती जावं लागायचं. पण त्या शेजारच्या काकू होत्या, त्या म्हणायच्या, त्यांनी मला खूप तेव्हा हेल्प केली होती खरं. आणि तेव्हा मग आम्ही चिप्स केले होते आणि बरंच काय काय केलं होतं, कारण दुसरं काही कामच नाही लॉकडाऊनमध्ये, हे घरी. मग ह्यांची पण मदत व्हायची आणि करून टाकले होते तेव्हा चिप्स. बरंच काय काय केलं होतं, कुरडया पण केल्या होत्या आणि शाबू तांदळाचं ते पळी पापड पण केले होते. असं बरंच काय केलं होतं. तर जामनगरची खरं माणसं आम्हाला ती भेटली ना तेव्हा, एवढी भारी होती ना माणसं, मस्त माणसं भेटली होती. आणि रूम मालक तर खरंच एक नंबर रूम मालक होता. त्याने अक्षरशः आमचं सामान, म्हणजे लॉकडाऊन पडलं आणि सामान आमचं होतं. म्हणजे काय झालं, लॉकडाऊन पडून 6 महिने आम्ही तिकडं राहिलो आणि लॉकडाऊन पडल्यानंतर म्हणजे 6 महिने झाले आम्हाला रिलायन्समध्ये त्यांना जॉईन होऊन. डिसेंबरमध्ये गेलो आणि मार्चमध्ये तर लॉकडाऊन पडलं. आणि मग त्याच्यानंतर यांनी लॉकडाऊन पडलं की मग आम्हाला मे महिन्यात गावी आम्ही आलो. तर काय झालं, तिथला रूम मालक होता, तर आमचं सामान 8 महिने त्यांच्याच रूममध्ये होतं. मग ते भाडं चालूच होतं आम्हाला. मग ते आम्हाला म्हणले की आम्ही सामान हे आमच्या घरी घेऊन जातो, कारण तुमचं भाडं असंच जातं फुकट. मग त्याने ते सामान सगळं त्यांच्या रूममध्ये नेलं आणि ते त्यांच्या इथंच ठेवलं. पण आमचं काय झालं होतं, आम्हाला रिलायन्सकडनं किराणा वगैरे मिळाला होता. आम्ही मग घरी पण किराणा वगैरे भरला होता. ते सगळं त्यांना सांगून दिलं की तुम्ही वापरा ते, कारण काय मग हे नाही होत, खराबच होऊन गेलं असं ते आम्ही आणेपर्यंत गावाला. मग ते त्यांनी वापरलं आणि त्याने आमच्याकडनं 2 महिन्याचं भाडं घेतलं नव्हतं खरं तर, कारण लॉकडाऊन पण होतं आणि नाही घेतलं त्यांनी 2 महिन्याचं भाडं. आणि त्याच्यानंतर मग हे आतमध्ये होते, टाउनशिपला होते रिलायन्सच्या, आणि नंतर मग गावाला हे पण आले थोड्या दिवसानंतर. आणि सामान त्यांनी नेलं, नंतर हे गावाला आले. मग म्हणजे ह्याने रिझाईन टाकला आणि इकडं चिपळूणला जॉईन झाले घारडामध्ये. तर मग त्यांनी काय केलं, ते सामान होतं ते आम्हाला इकडं चिपळूणला ट्रान्सफर करायचं होतं. तर त्यांनी ते ट्रान्सपोर्टच्या गाडीनं सगळं सामान टाकून इकडं पाठवून दिलं. म्हणजे त्यांनी एवढी आमची हेल्प केली, भरपूर हेल्प केली खरं. तशी लोकं भेटणं म्हणजे या दुनियेत लईच कमी खरं म्हटलं तर. आणि यांना पण हे टाउनशिपला होतं तेव्हा यांना जे काही लागलं ते बाहेर नेऊन द्यायचे. आणि त्यांनी 2 महिन्याचं पण भाडं नव्हतं घेतलं आणि भरपूर हेल्प केली त्याने आम्हाला खरं तर. तर तसे मालक खरं भेटले पाहिजे आणि तसे भेटतच नाही, क्वचितच भेटले तर, नाहीतर शक्यच नाही तसे मालक भेटणे. तर असो, तर इथं आम्ही चिप्स वगैरे वाळवू घातलं आणि माझ्या पोरानं मला खूप हेल्प केली बरं चिप्स सुकत टाकायला. नुसता त्याला लय हौस असल्या गोष्टीची, मी मम्मा हे करू का, मी मम्मा ते करू का, असं चालूच असतं त्याचं. आणि त्याने हे चिप्स वगैरे मला चिप्स सुकायला टाकायला त्यानं मला खूप मदत केली. आणि काय झालं, बारक्याला पहिला झोपवून टाकलं, मगच हे आम्ही काम करायला घेतलं. नाहीतर तो जर जागा असता तर सगळे चिप्स एकत्र करून टाकून दिलं असतं.
त्यापेक्षा त्याला झोपवलं आणि मग हे आम्ही काम करून घेतलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर मग काय होते, माझ्या चॅनलला व्ह्यूजच येत नाही. तर माझा हा चॅनल भरपूर दिवसापूर्वीचा चॅनल आहे, म्हणजे जवळपास 2 वर्ष मी चॅनल हा ओपन केलेला आहे. त्याच्यावर मी व्हिडिओज वगैरे टाकायचे, पण नंतर ते डिलिव्हरीमध्ये ते राहून गेलं. खरं मी बंद केलं टाकायचं. आणि आता बाळ 1.5 वर्षाचं झालं. आता म्हटलं परत चालू करूया, पण परत आता टाकले तर व्ह्यूजच नाहीत जास्त. काय तेच मला कळलं कसं काय, की हा चॅनल बंद करावा की हाच चालू ठेवावा. मला काही ते समजतच नाही आहे काय करावं नक्की. तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की चॅनल चालूच ठेवू की बंद करू आणि दुसरा चॅनल चालू करू. कारण मी एवढे व्हिडिओज वगैरे टाकते पण व्ह्यूज तर काही येतच नाही. म्हणून म्हटलं काय नक्की करावं काय ते कळतच नाही. खरं तर कोण म्हणतं की पोरीच पाहिजे, पोरींची नसतील तरी काही आवश्यकता म्हणजे मला तर वाटत नाही. कारण माझी 2 मुलं आहेत, तेच मला पोरी जसे हेल्प करते तसेच हेल्प करणार आहेत. मोठा तर करतो, बारक्याचं पण चालूच असतं. काही मोठा करायला तसंच सेम बारका करतो. आणि काय होतं, कुठलं पण काम करायला घेतलं तरी मोठा आहे ना, तो पण जे सांगाल ते लगेच पटकन ऐकतो. म्हणजे असं आगाऊ आहे, पण सगळ्या कामं करतो घरातली माझी, मला खूप मदत करतो. आणि मी तर चिप्स वगैरे बघा हे असे पांढरे शुभ्र तळल्यानंतर झाले. तर मला असं वाटतं की ना तुरटी टाकल्यावरच म्हणजे असा फरक पडत असणार आहे. कारण मी एकदा टाकले तर एकदम असे काळे लालसर झाले होते. धन्यवाद. मी इथेच आजचा व्लॉग थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.